नमस्कार, मी पौर्णिमा शिंदे. आपण पाहत आहात सातारा न्यूज. पाहूयात आज दिवसभरात घडलेल्या घटनांचा थोडक्यात पण सुपरफास्ट आढावा. कीर्तनकारांनीही गांधी हत्यासारख्या प्रकाराचे कीर्तनातून समर्थन करणे चुकीचे आहे. त्याचबरोबर कीर्तनात राजकीय कार्यकर्त्यांनी गोंधळ घालणे ही गोष्ट चुकीची आहे, अशी प्रतिक्रिया वारकरी प्रतिष्ठान महाराष्ट्र राज्य अध्यक्ष व धर्मवीर आध्यात्मिक सेनेचे सातारा जिल्हाध्यक्ष घनश्याम महाराज नांदगावकर यांनी केली आहे. पारगाव खंडाळा परिसरात पिसाळलेल्या कुत्र्याने दहशत माजवत जवळपास 15 जणांचा चावा घेऊन जखमी केल्याची घटना बुधवार दिनांक 20 ऑगस्ट रोजी घडली. सकाळच्या सुमारास या पिसाळलेल्या कुत्र्याने ग्रामस्थांवर हल्ला करत चावा घेतल्याची माहिती पसरताच परिसरात भीती पसरली. या घटनेमध्ये सुमारे 20 जणांचा चावा घेतल्याचे नागरिकांकडून सांगण्यात आले आहे. यापैकी खंडाळा ग्रामीण रुग्णालयात 12 जणांना कुत्रा चावल्याची नोंद झाली आहे. सातारा बस स्थानक, 7 स्टार मॉल, राजवाडा चौपाटी, राधिका टॉकीज चौक, मुळाचा ओढा या ठिकाणी वाहनांची तपासणी करण्यात आली. वाहतूक पोलिसांनी मशीनच्या साहाय्याने दारू पिलेल्या रिक्षा चालकांची तपासणी करून त्यांच्यावर कलम 185 अंतर्गत गुन्हे दाखल केले. तर आरटीओ विभागातर्फे रिक्षाची तपासणी, फिटनेस, लायसन्स, बॅच, ड्रेस कोडची तपासणी करून अनफिट वाहनांवर दंडात्मक कारवाई करण्यात आली. ड्रंक अँड ड्राईव्हसाठी पोलिसांनी केलेल्या कारवाईचे नागरिकांच्या मधून कौतुक होत आहे. मात्र या कारवाया तात्पुरत्या स्वरूपाच्या न करता नियमित मद्यधुंद, जास्त भाडे नाकारणाऱ्या मुजोर रिक्षावाला चालकांवर पोलिसांची कारवाई व्हावी. यामुळे नागरिकांना होणारा बराच त्रास कमी होणार आहे. आणि महत्त्वाचे म्हणजे सातारा शहरात कधी न दिसणारे आरटीओ विभाग यांनीही नियमित बस स्थानक, राजवाडा या ठिकाणी वाहन तपासणी करावी, अशी अपेक्षा सातारकरांनी बोलून दाखवली. ना हिंदू ना मुस्लिम, कराडला गणपती बाप्पासाठी भर पावसात धावली ती फक्त माणुसकी. साताऱ्यात मुसळधार पाऊस पडत असून सर्व धरणे पूर्ण क्षमतेने भरलेली आहेत. पाटण तालुक्यातील कोयना धरणात मुसळधार पाऊस पडत असल्याने 95,000 क्युसेक पाण्याचा विसर्ग नदीपात्रात सुरू आहे. या धरणातून सोडलेल्या पाण्यामुळे कोयना नदीला पूर परिस्थिती निर्माण झाल्याने कराड शहरातील गणपती मूर्तींना पुराच्या पाण्याचा फटका बसण्याची परिस्थिती असताना देखील हिंदू मुस्लिम समाजातील तरुणांनी, ज्येष्ठांनी गणपती मूर्ती हलवण्यास सहकार्य केले. एवढेच नाही तर गणेश मूर्तीची संख्या मोठी असल्याने मुस्लिम समाजाने आपल्या जागेत मूर्तींसाठी जागा उपलब्ध करून दिलेली आहे. त्यामुळे कराड शहरात हिंदू मुस्लिम ऐक्य पाहायला मिळाले. महाराष्ट्रात शेतकऱ्यांची अवस्था अत्यंत बिकट असून ऊस, कापूस, सोयाबीन, दूध कोणत्याही पिकाला हमीभाव मिळत नाही. उत्पादन खर्च दिवसेंदिवस वाढतो, पण शेतकऱ्याला मिळणारा दर कमी मिळतो. त्यामुळे शेतकऱ्याचं सरसकट कर्ज माफ व्हावे, तसेच ओबीसी बांधवांवर अन्याय न करता मराठा समाजाला आरक्षण द्यावे, अशा मागण्यांसाठी संभाजी ब्रिगेडच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आज गुरुवार दिनांक 21 ऑगस्ट रोजी सकाळी 11 वाजता हलगी बजाव आंदोलन करण्यात आले. कोल्हापूर नाका ते नांदलापूर फाटा या दरम्यान 6 पदरी पुलाचे काम सध्या सुरू असतानाच नांदलापूर ते पाचवड फाटा या सर्व्हिस रोडची अक्षरशः चाळण झाल्याचे चित्र दिसत आहे. या मार्गावरील खड्डे इतके प्रचंड झाले आहेत की रस्त्यात खड्डा की खड्ड्यात रस्ता हा प्रश्न उभा राहिलेला आहे. या खड्ड्यांमुळे वाहन चालकांना अपघात होण्याची भीती असते आणि त्यांना खूप त्रासही सहन करावा लागत आहे. रोज किमान 5 तरी अपघात या रस्त्यावर घडत असून त्यामुळे नागरिकांना जीव मुठीत घेऊन प्रवास करावा लागतोय. कोरेगाव तालुक्यातील हुतात्मा स्मारकात भाकरवाडी तालुका कोरेगाव येथील संगीता चव्हाण या महिलेचे 10 वर्षापूर्वीची जटामुक्त करून या महिलेला 10 वर्षाचे डोक्यावरचे ओझे कमी करण्यात अंधश्रद्धा निर्मूलन समितीला यश आलेले आहे. कोयना धरणातून पाण्याचा विसर्ग वाढल्यानं कोयना नदीच्या पाणी पातळीत मोठी वाढ झालेली आहे. कोयना नदीचे कराडमधून जाणाऱ्या नदीपात्राचे ड्रोन चित्रीकरण खास सातारा न्यूजच्या दर्शकांच्यासाठी. माढा लोकसभा मतदारसंघाच्या सर्वांगीण विकासासाठी ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे आणि माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी नवी दिल्ली येथे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली. मौजे विसापूर तालुका खटाव, जिल्हा सातारा येथे दिनांक 20/8/2025 रोजी कैलासवासी शिवाजी मारुती साळुंके यांच्या स्मृतिप्रित्यर्थ उभारलेल्या गणेश मूर्तीची प्राणप्रतिष्ठा व मंदिराचा कलशारोहण सोहळा परमपूज्य रामेश्वरगिरी महाराज यांच्या शुभ हस्ते करण्यात आला. यावेळी विसापूर आणि विसापूर पंचक्रोशीतील सर्व ग्रामस्थ हे मोठ्या संख्येने उपस्थित होते. तसेच हे मंदिर उभारण्यासाठी विसापूर गावचे सुपुत्र इंजिनियर अनिल शिवाजी साळुंके यांच्या प्रयत्नातून उभे करण्यात आलेले आहे, तरी त्यांचे विसापूर ग्रामस्थांच्या वतीने अभिनंदन करण्यात आले. फलटण तालुक्यातील निरगुड येथील एका दाम्पत्याने डाळिंब खरेदी विक्री व्यवसायात गुंतवणूक करून चांगला परतावा मिळवून देण्याच्या नावाखाली 7 शेतकऱ्यांची तब्बल 1,44,40,00,000 फसवणूक केल्याची घटना समोर आलेली आहे.
या प्रकरणी फलटण शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झालेला असून विकास बबन सस्ते व मनीषा विकास सस्ते राहणार निरगुडी तालुका फलटण असे संशयित दाम्पत्याचे नाव आहे. तक्रारदार कृष्णात वसंत जाधव राहणार आसू तालुका फलटण यांच्यासह अनेक गुंतवणूकदारांना शेअर मार्केट व डाळिंब खरेदी विक्री या व्यवसायात गुंतवणूक करून चांगला परतावा मिळवून देऊ असे सांगून दाम्पत्याने गंडा घातलेला आहे. सातारा जिल्ह्याचे पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी आज साताऱ्यातील संगम माहुली या ठिकाणी जाऊन पूर परिस्थितीचा आढावा घेतला. काल सोडलेल्या धरणातील पाण्यामुळे माहुली परिसरात पूर परिस्थिती निर्माण झाली होती. या संदर्भात स्थानिक नागरिकांशी चर्चा करून येथे उपाययोजनांबद्दल अधिकाऱ्यांना लवकरात लवकर काम करण्यासाठी सांगितलेले आहे. क्वालिटी कंट्रोल रिपोर्ट मिळवण्यासाठी 24,000च्या लाचेची मागणी करणारा जिल्हा परिषदेच्या बांधकाम उपविभाग कराडचा कनिष्ठ अभियंता लाचलुचपतच्या जाळ्यात रंगेहात सापडलेला आहे. कनिष्ठ अभियंता प्रशांत आनंदा बावधनकर वय 45 व खाजगी मदतनीस कंत्राटदार शिवाजी जाधव वय 27 सापळा कारवाईत रंगेहात सापडले असल्याची माहिती सातारा लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे उपअधीक्षक राजेश वाघमारे यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिलेली आहे. गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर फलटण शहर पोलिसांनी केलेल्या एका महत्त्वपूर्ण सर्वेक्षणात फलटणकरांनी डीजे संस्कृतीला ठामपणे नाकारले आहे. शहरातील शांतता, सुव्यवस्था आणि ध्वनी प्रदूषणावर नियंत्रण ठेवण्यासाठी डीजे हवा की नको या प्रश्नावर तब्बल 82% नागरिकांनी पारंपरिक वाद्यांना पसंती देत ग्रीन सिग्नल दिलेला आहे, तर डीजेला स्पष्टपणे रेड सिग्नल दाखवलेला आहे. फलटण शहर पोलिसांनी घेतलेल्या या सर्वेक्षणात 889 नागरिकांनी सहभाग घेतला होता. यामध्ये 16 ते 45 वर्षावरील सर्व वयोगटातील नागरिकांचा समावेश आहे. थंड हवेचे ठिकाण असलेल्या महाबळेश्वर पाचगणी येथे पावसाचा जोर कायम असून त्यामुळे या भागातील जनजीवन विस्कळीत झालेले आहे. प्रतापगडपासून पोलादपूरला जाणाऱ्या घाटात दरड कोसळण्याची घटना घडली आहे. त्यामुळे या मार्गावर वाहतूक धीम्या गतीने सुरू आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाच्या वतीने दरड हटवण्याचे काम सुरू असून या भागात पावसाची रिपरिप सुरूच असून अनेक ठिकाणी छोट्या मोठ्या दरडी कोसळत असून प्रवाशांनी काळजीपूर्वक प्रवास करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. अभिजित चौधरी यांची अमेरिकेच्या डेव्हिस येथील कॅलिफोर्निया विद्यापीठात इमेजिंग रिसर्च सेंटरच्या कायम संचालकपदी नुकतीच निवड करण्यात आलेली आहे. डॉक्टर अभिजित हे विद्यापीठाच्या रेडिओलॉजिस्ट डिपार्टमेंटमध्ये प्राध्यापक असून यापूर्वी ते तात्पुरत्या स्वरूपात त्या विभागात संचालक म्हणून काम पाहत होते. आगामी गणेशोत्सवासाठी गणेश मंडळ आणि गणेश भक्तांसाठी आनंदाची बातमी असून गणेशोत्सवाच्या काळात गणेश मंडळांनी रात्री 12 वाजेपर्यंत देखावे दाखवण्यासाठी शेवटचे 5 दिवस दिले जाणार असल्याची माहिती पर्यटन मंत्री शंभूराज देसाई यांनी कराड येथे दिलेली आहे. याबाबत आदेश लवकरच मुख्यमंत्री जाहीर करणार आहेत. डे केअर किमोथेरपीसाठी जिल्हा रुग्णालय सातारा येथे येत्या 15 दिवसात डे केअर किमोथेरपी युनिट चालू होत आहे. त्यासाठी कॅन्सरवरील उपचार चालू असलेल्या रुग्णांनी या रुग्णालयाचा असंसर्गजन्य आजार विभाग 17 नंबर येथे संपर्क साधावा असे आवाहन जिल्हा शल्यचिकित्सक युवराज करपे यांनी केले आहे. करंजीपेठ येथील शिक्षक प्रसारक संस्था संचालित श्रीपतराव पाटील हायस्कूलचा विद्यार्थी यश भगवान निकम यांनी नोएडा उत्तर प्रदेश येथे सुरू असलेल्या सब ज्युनियर मुले राष्ट्रीय बॉक्सिंग स्पर्धेमध्ये महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व करून उत्कृष्ट खेळाचे प्रदर्शन करत 5व्या आणि फायनलच्या सामन्यामध्ये महाराष्ट्राला पहिले सुवर्णपदक मिळवून दिले व तो नॅशनल चॅम्पियन बनला. तर सिद्धार्थ महेश खामकर इयत्ता 7वीतील विद्यार्थी राज्यस्तरीय बॉक्सिंग स्पर्धेत सिल्वर पदकाचा मानकरी ठरला. या तिन्ही विद्यार्थ्यांचा उत्कृष्ट कामगिरीने शिक्षक प्रसारक संस्थेच्या शिरचेपात मानाचा तुरा खोल. गणेशोत्सव जवळ आल्या कारणाने महाराष्ट्र राज्य विद्युत कंपनीचे सातारा जिल्ह्यातील कर्मचाऱ्यांनी विद्युत पोलवर किंवा त्यांच्या आसपास असणाऱ्या केबल तसेच इंटरनेटच्या वायरी तोडल्यामुळे बऱ्याच ठिकाणी केबल इंटरनेटचा खेळखंडोबा रोज पाहायला मिळत आहे. या अनुषंगाने सातारा जिल्हा महावितरण अधीक्षक बाळासाहेब हेळनोर साहेब यांना सातारा केबल इंटरनेट संघ यांच्या वतीने केबल आणि इंटरनेट ऑपरेटरसाठी महावितरण आणि स्थानिक स्वराज्य संस्थांचे पोल वापरण्याची परवानगी असणारे केंद्र शासनाचे व महाराष्ट्र शासनाचे तसेच केबल व इंटरनेट सेवा या अत्यावश्यक सेवेमध्ये मोडत असल्याचे शासकीय GR सह निवेदन देण्यात आलेले आहे. साताऱ्यातील वकील ॲडव्होकेट अजित गाडगे आणि ॲडव्होकेट पंकज पवार यांनी न्यायासाठी झालेल्या 40 वर्षाच्या संघर्षाला सलाम करण्यासाठी आगळावेगळा मार्ग निवडला. साताऱ्यातून सायकलिंग करत त्यांनी तब्बल 125 किलोमीटर अंतर पार करत कोल्हापूर येथे नुकत्याच झालेल्या मुंबई उच्च न्यायालयाच्या सर्किट बेंचच्या ऐतिहासिक उद्घाटन सोहळ्यात सहभाग नोंदवला. तब्बल 8 तासांचा हा दरमजल प्रवास त्यांनी पूर्ण करत न्यायालयाचा सन्मान जपला आणि पर्यावरणपूरक आरोग्यदायी जीवनशैलीचा ठोस संदेशही दिलेला आहे. या होत्या आज दिवसभरात घडलेल्या घटना. अशाच घटना जाणून घेण्यासाठी सातारा न्यूज पाहत रहा.